आरोग्याची वारी पंढरीच्या दारी महाआरोग्य शिबिर 15 ते 17 जुलै लक्ष्मणदास महाराज आश्रमशाळा वाखरी पंढरपूर, 16 ते 18 जुलै 3 रस्ता चौक बार्शी रोड आणि विष्णुपद मंदिर शेजारी गोपाळपूर पंढरपूर आणि 65 एकर सोलापूर रोड शेगाव दुमाला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे। भक्तांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा। सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन। एकतर सायबर क्राईम कमी व्हावा आणि सायबर क्राईममध्ये प्रभावी उपाययोजना करता यावी आणि लोकांनी अशा पद्धतीने गुन्ह्यांमध्ये फसवणूक त्यांची होता कामा नये यासाठी काय दक्षता घ्यावी यासाठी सूचना देण्यासाठी मी निर्देश दिले होते। नंतर सायबर क्राईम विभागाच्या बरोबर महाराष्ट्र आणि मुंबई यांच्या संबंधित आयजींशी बोलून आम्ही त्याच्यातले अनेक मुद्द्यांचा ड्राफ्ट तयार केला। गव्हर्नमेंटमध्ये पोलिसांनी तो ड्राफ्ट सगळ्या त्याच्यावरती काम केलं आणि तो विधान परिषदेमध्ये स्वीकारला गेला, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचं अतिशय महत्त्वाचं सहकार्य मिळालं। दुसरं महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या कामाच्या मध्ये तीर्थक्षेत्र विकासाच्या कामामध्ये अष्टविनायक असेल, एकविरा असेल, त्यामधली सुरक्षितता आणि पुरातत्व विभागाने याची उपाययोजना आणि त्यांना मिळालेल्या निधीचं वाटप होणं आणि जिथे निधी मिळाला नाही त्या संदर्भामध्ये त्यांना विशेषतः विद्युतीकरणासाठी निधी देणं, हे जे मी निर्देश दिले होते त्याची सुद्धा बऱ्यापैकी अंमलबजावणी झालेली आहे। अष्टविनायकमध्ये सुद्धा एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन व्हावं या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत। त्यांना निधीची सुद्धा व्यवस्था ठिकठिकाणी केली जाते। त्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाच्याच बरोबर काही सामाजिक कामांच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नावरती आता अजून मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्यासाठी वसतिगृह काढण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने आणि या वसतिगृहांच्या बरोबर त्या महिलांची सुरक्षितता, आरोग्य आणि शस्त्रक्रिया विनाकारण होता कामा नयेत की जेणेकरून केवळ मजुरी मिळावी म्हणून त्या नाईलाजानी मजबुरीमुळे जर का शस्त्रक्रिया करत असतील तर त्यांना जीवन जगण्याचा चांगला अधिकार आहे हे समजून घेण्याचा मुद्दा देखील ऐरणीवर आला। त्याच्यावरती न्यूयॉर्क टाइम्सनी सुद्धा भाष्य केलेले आहे आणि त्याच्यावरती म्हणजे भारताचं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तो उपाययोजना करून ॲक्शन टेकन रिपोर्ट केलेलाच आहे। परंतु न्यूयॉर्कमधून अमेरिकन कॉन्सुलेटमधले लोकांनी येऊन भेटून मला सांगितलं की आम्ही या महिलांच्यासाठी काहीतरी आरोग्यविषयक मदतसुद्धा केंद्र सरकारला करू शकतो। मला असं वाटतं की या प्रश्नांची दखल घेण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार सक्रिय आहेच। स्वतः शिंदे साहेबच आरोग्यमंत्री असताना त्यांनी तो अहवाल स्वीकारलेला आहे, पण याच्या पुढच्या काळामध्ये अधिक चांगलं काम होण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे। याच्याखेरीज विधान परिषदेला 100 वर्ष झाली म्हणून आम्ही 2 पुस्तकं प्रकाशित करतोय। माननीय उपराष्ट्रपती महोदय आमच्याकडे येऊन सगळ्यांना संबोधित केलेलं आहे आणि माननीय राष्ट्रपती महोदय आपण लवकरच विधानमंडळाला भेट देणार आहेत। तोच 2 आम्ही पुस्तकं विधान परिषदेतर्फे प्रकाशित करतोय आणि त्याच्यामध्ये 100 वर्षात गाजलेली 100 भाषणं आणि 100 चर्चा की ज्याच्यावरती डिबेट झाले, त्याच्यावरती वादविवाद झाले, अशा प्रकारचं आम्ही एकत्रित करून त्याचं पत्रकारांनीच तयार केलेली ती पुस्तकं आहेत। त्याचंही प्रकाशन आम्ही या कार्यक्रमामध्ये करणार आहोत। आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा। सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।